नमस्कार मैत्रिणींनो, आज दिवसभरामध्ये किती काम झालेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं. तर आज घाईघाईमध्ये व्हिडिओ काय लावलं नाही मी. खूप जास्त लोड होता. माझ्या बहिणीने 2 टॉप शिवलेले आहे, भाऊजाईने 2 पॅन्ट शिवलेले आहेत. बाकीचं मग मी 2 ड्रेसेस मी रेडी केले. कटिंग आधी करून दिले मी. कटिंग करेपर्यंत माझ्या भाऊजाईनं 2 पॅन्ट शिवल्या आणि माझ्या ताईनं 2 टॉप त्यांना आधी दिलं. बाकीचं मग मी केलं. तर हे एक आहे ते मी आता ड्रेस केलेला आहे. माप मोठा आहे तर जॉईंट वगैरे खूप भरपूर लागलेले आहेत. ते केलेलं आहे तरी पण. आणि 7 ते 8 ओढण्या आहेत ड्रेसवरचे. तर काही फक्त ओढण्या आल्या होत्या आणि काही ड्रेसेस होत्या. त्याच्यातले आधी मी साधे 4 ब्लाऊज शिवलेले आहेत. त्याचे काज बटन पण केली माझ्या भाऊजाईनं वेळ भेटल्यानं. आता तुम्हाला घरात पसारा दाखवते किती जास्त पडलेला आहे. तर आता हे एक ड्रेस मी आता दाखवलेला आहे ते आहे. भरपूर आता मला आवरायचं आहे. इकडे साड्या आहेत, इकडे खाली कटिंग वगैरे जे काही आहेत. आता दिवसभराचं शिलाई करून हे सगळं तिकडे काही पडलेलं आहे. इकडे हे कटिंग करता करता 2 ब्लाऊज ठेवलेले आहे. तिथं काही ड्रेसेस शिवलेले आहेत. एक ब्लाऊज तिथं कटिंग करायचे साधे आहेत. आता भरपूर आहे, मला आवरायचं आहे. जेवढे पण ड्रेस केलेले आहेत काय नाही ते मी दाखवते. हे ड्रेसेस आहेत, 4 ड्रेसेस आहेत. अजून मला काही कस्टमरचे करायचेच आहेत. तर आता जे मी एक टॉप दाखवला त्याच्यावरचा हा पॅन्ट आहे. हा पॅन्ट सलवार आहे सर्व नॉर्मल. त्यांनी हे एक कपडा एक्स्ट्रा मला आणून दिला होता 2 मीटर. सर्वाचे कपडे लहान लहान होते म्हणून हे सर्व नेफ्यांना मला हेच लावायचं होतं. रेग्युलर ड्रेसेस आहेत त्यांचे. तर अशा प्रकारे हे वरील सर्व ड्रेसांना हेच लावलेलं आहे त्यांना. आता मला हे थोडंसं प्रेस वगैरे करून सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. आता एक टॉप दाखवले त्याच्यासोबतचं हे एक आहे. हे एक ड्रेस, हे पण एक सलवार आहे. त्याच्यावरला हे एक टॉप दाखवते. त्याच्यावरला टॉप इथे आहे. माझ्या ताईनं शिवलंय. ते एक आहे ते मी शिवला होता. नॉर्मलच आहेत, राऊंड नेक छोटे आहेत. रेग्युलर ड्रेसेस आहेत. एजेड आहेत ते बाई, त्यांना आहे रेग्युलरसाठी पाहिजे होते. तर हा एक ड्रेस, 2 ड्रेस झालेले आहेत. परत ही एक आहे, हे पण तेच आहे. सलवार आणि टॉप, हे पॅन्ट. हा एक आहे आणि हा एक. 4 ड्रेसेस ह्याला नॉर्मलच आहेत. त्याला पोटली केलेली आहे, पोटली बटन्स. आणि हे सलवार आणि टॉप शिवलेला आहे. बाकी हे आता ताईनं ओढण्या पिको करून गेली. हे 3 ओढण्या आहेत. बाकी दुसऱ्या कस्टमरचे होते, दुसऱ्या कस्टमरचे 4 होते. हे 4 ओढण्या पण हे पण पिको केलेले आहेत. अजून 3 साड्या मी बाहेर पिको फॉलला दिलेली आहे. आता 2 ब्लाउजेस कट करायचे आहेत, ते दाखवते तुम्हाला. आता हे 2 ब्लाउजेस कट करायचे आहेत. नॉर्मलच आहे. ह्याचा आहे बॅक साईडला षटकोन गोळा. लहान लहानच गळे घालतात इकडे शिकायचे लोक आहेत. तर हे 2 ब्लाऊज आता मला उद्या 2 वाजेपर्यंत द्यायचे आहे. आता मी कटिंग करून ठेवते. स्वयंपाकाला ठेवलेलं आहे, वरण शिजवायला ठेवले. सकाळची भाजी आहे, वरण भात करते. पोळे आहेत सकाळचे, फक्त वरण भात करणार आहे. ते काही काय बस होतं. आता खूप सारे कटिंग स्टिचिंग खूप सारे आहेत. तरी माझ्याजवळ आज दिवसभरामध्ये एवढं काम झालेलं आहे.
बाकी इकडे मी सकाळी एक व्हिडिओ घेऊन ठेवलेला आहे, ते मी आता याच्यामध्ये ॲड करते. कस्टमर शिवलं की लगेच आले घेऊन गेले, शिवलं की लगेच आले घेऊन गेले. तरी काही आहेत अजून वरच्या साईडला ठेवलेले ब्लाउजेस. हे अजून काही आहेत, हे ब्लाउजेस काय नेलेले नाही आहेत. याच्यामध्ये 4 ते 5 ब्लाउजेस आहेत. इकडे एक साडी, याच्यात एक ब्लाऊज आहे आणि हे इथे पडदे शिवायचे आहेत. हे माझ्या मुलाची बॅग, काही हे सर्व इथं आहे, त्याच्यामध्ये पण आहेत. आणि ज्याची आहे त्याची अशी पिशवी, अशा पिशवीवर नावं टाकून ठेवते ज्याचे त्याचे. इकडे काही आहेत ड्रेसेस, जे म्हणलं होतं बाकीचे अजून द्यायचे आहेत. याच्यामध्ये ड्रेसेस आहेत. हे ड्रेसेस आपल्याला शिवायचे आहेत अजून ह्या 2 दिवसामध्ये. परत नवरीचा घागरा आहे. परत आता हे एक नवरीचा घागरा आहे, हे एक नवरीचा घागरा द्यायचा. याच्यावरचा ब्लाऊज, याच्यासोबतची एक नऊवारी आहे, ते आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करते. आता हे एक ब्लाऊज मला कट करायचा आहे, स्टिच करायचा आहे, हे पण उद्याच द्यायचं आहे. काही ब्लाउजेस केलेले आहे साधे साधे, तर हे ह्या कस्टमरचे मलाच करावं लागतात. हे एकदम छोटं माप आहे आणि ह्यांना माझ्याच हाताची फिटिंग बसते असं म्हणते, तर मीच शिवायला पाहिजे असं आहे त्यांचं. तर हे मी 4 ब्लाउजेस शिवलेले आहेत. त्यांचे टोटल 7-8 होत्या ब्लाउजेस, 4 शिवलेले आहेत. 2 भाऊजाईनं तुरपई हुपई इथे केल्या, बाकीचे 2 गेलेले आहेत घेऊन. परत हे जे माझ्याजवळ दुसरे बाई आहे ते स्टिचिंगसाठी, त्यांनी हे 2 ब्लाउजेस केलेले आहेत, काल केलेले आहेत. त्यांनी आज काज बटन करून पाठवलेले आहेत. मी त्यांना डायरेक्ट त्यांच्यापाशी देऊन टाकते ब्लाउजेस. डायरेक्ट मी त्यांच्यापाशी ब्लाऊज पूर्ण कट करून देते, ब्लाऊज कट करून देते, त्यांना रील देते, त्यांनी ते स्टिच करतात. काज बटन वगैरे इथं त्यांना वेळ भेटला तर इथं करून जातात, नाही तर मग घरी नेऊन करतात. एक तर नॉर्मल साधा होता, तर हे एक ब्लाऊज एक शिवलेलं आहे, काज बटन त्यांनी घरून केलेलं आहे. परत इथे एक आहे माझ्या भाऊजाईनं पण ह्याच्या मापासोबतचा एक शिवलेला आहे, कुठं ठेवलेलं आहे. आता हे सर्व मला आधी आवरायचं आहे. आवरलं तर हे सर्व जिथलं तिथं मी आता सेट करते ब्लाउजेस. हे एक आहे कटोरीचं, त्यांनी शिवलेलं आहे, ह्याला पण काज बटन. आता हे जसे असे साधे साधे जे ब्लाउजेस आहेत मी ते त्यांना कटिंग करून देते. बाकीचे जे आहेत, ज्या बायकांना आता व्यवस्थित आपली फिटिंग पाहिजे तशा बायकांचे मी शिवते. आता हे 2 इकडे साधे शिवले, पण अर्धे राहिलेले आहेत. शिवता शिवता कसं होतं आहे, आता ह्या कस्टमरचं केलं का त्या कस्टमरचं राहतं, त्या कस्टमरचं केलं का. आता ज्यांचे 7 ब्लाऊज करायचे होते, जेव्हा मी आता हे ब्लाउजेस 2 दाखवलेले आहेत, यांचे ब्लाऊज करायचे होते, तर यांचे राहिलेत. यांचे 4 ब्लाउजेस झालेले आहेत, यांचे राहिलेत. ती बाई गडबड केली त्या बाईचे करा, ह्या बाईने गडबड केली की त्या बाईचे करा. आता हे जर रेग्युलर आपलं हे लेवल व्यवस्थित आलं, पाठीमागं जे पेंडिंग पडलेले ब्लाऊज, ते पेंडिंग पडलेले सर्व आपण टाईमशीर वगैरे केलं, सगळं रुटीन व्यवस्थित आली तर काय नाही. आता हे व्यवस्थित रुटीन यायला कमीत कमी 4 ते 8 दिवस लागतील मला अजून, कारण खूप जास्त लोड आहे. 1-2 दिवस जर असं तर सर्दीमुळे मला जास्त काम करणं झालेलं नाही आहे. आणि कटिंग कोणी कस्टमर आले त्यांचे कपडे घ्या द्या, अशा प्रकारे खूप जास्त लोड पडतं. तर माझे काही राहिलेले आहेत कटिंग वगैरे, तर आज मी आता ते राहिलेले कटिंग वगैरे करून घेते. बाकीचे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये लेहंगा आणि ते नऊवारी वगैरे शिवलेली तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सेंड करते. आता जेवढं मी कटिंग केलेले आहे, स्टिचिंग केलेले आहे, ते तर दाखवलं. अजून मी झोपेपर्यंत अजून जेवढं मी कटिंग केले, स्टिच केले काही, त्याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला हे व्हिडिओ टाकते. तर चला आता पुढे अजून व्हिडिओ बनवूया. आता तर मी स्टॉप करते, बाकी मला घरचं पण काम आवरायचं, हे झाल्यानं मग ॲड करते त्याच्यामध्ये. तर हे मला का पुन्हा व्हिडिओ का करणं झालं नाही. संध्याकाळच्याला रात्री जेवण वगैरे करून, स्वयंपाक वगैरे करून सर्व आवरायला मला खूप वेळ झालेला होता. तर आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी मी जे 2 ब्लाउजेस कट करून शिवून द्यायचे आहेत म्हणलं होतं, 3 ब्लाउजेस पिवळा आणि ते 2 काठापदराचे, ते काठापदराचे आहेत, ते 2 कट केलेले होते. त्याच्यातला एक भाऊजाईनं स्टिच पण केला, त्याच्यामध्ये एक हुक पण लावत होती तिथे तिनं. आणि हे एका कस्टमरचे मला बटन बनवून द्यायचे होते, ते बटन बनवत होते मी. हे बटन त्यांचे 10 बटन बनवायचे होते, एका कलरचे 2 आणि एका कलरचे बाकीचे 8 बनवायचे होते.
तर मी त्या क्लायंटचे हे बटन बनवत आहे. हे बटन बनवायला पण भरपूर वेळ लागतो. आधी त्याला एक एक कापडाला अटॅच करून पूर्ण सेट करून घ्यायचं. वरच्या साईडने बाकीचे पुन्हा त्याच्यावर बटनचं फूट लावून प्रेस करायचं. अशा प्रकारे हे बटन पण मी बनवून दिले. ह्याच्यामध्ये 2 साईज 3 साईज असतात. सर्वात मोठं का जास्त वापरायला येत नाही ब्लाऊजमध्ये, ड्रेसमध्ये. जास्त करून सर्वात लहान आणि मोठे ते 2च वापरायला येतात. तर अशा प्रकारे मी हे ब्लाउजेस वगैरे हे केलेले आहे. ब्लाऊजचे बटन वगैरे बनवलेलं आहे. तर क्लायंट तिथे बसलेले होते आणि माझी भाऊजाईनं हुकं वगैरे लावून गेलेली आहे. तिला तुळजापूरला जायचं होतं तिच्या आईसोबत. तर माझी बहीण पण जाणार होती. तिचं नवस आहे. तर माझी बहीण आधीच गेलेली होती, ती घरी आवरायचं म्हणून. हे एक भाऊजाईनं रेडी करून गेलेलं आहे. हे आता एक ते सोबतच मी कटिंग केले होते 2. त्याच्यातलं एक स्टिच करायचं राहिलेलं. आता एक येलो, हे 3 ब्लाउजेस आज आपल्याला द्यायचे आहेत. बाकी भरपूर आहेत अजून कपडे. तारखेपेक्षा लांब जात आहेत आणि मध्येच असे काही कस्टमर येतात रीलसाठी, कोणी कशासाठी. आता बार बार उठायला परवडत नाही म्हणून हे डबे वगैरे मी माझ्या बाजूलाच ठेवून बसले. परत उठले तेव्हा ठेवते म्हणून. आता हे येलो कलरचा जे ब्लाऊज आहे नॉर्मल नेकच आहे. बॅक साईडला गोल गळ्यामध्येच थोडंसं काही लेसची पॅटर्न करायला सांगितलेले आहेत. ह्यांचे खूप छोटे गळे असतात. मी काल ह्याच्या आधी पण ह्या व्हिडिओमध्ये बनलेला आहे. ह्यांचे खूप छोटे गळे असतात. छोट्या गळ्यामध्ये काय डिझाईन करायची समजतच नाही आहे. तर त्या हिशोबाने आता लेस पॅटर्नच ठीक वाटतं म्हणून लेस पॅटर्नच केलं मी. परत अजून जे हे एक अस्तर आहे, हे पूर्ण पॅन्टचा ऑल ओव्हर कपडा आहे त्यांचा 5 मीटरचा. त्यांनी ते एक मला लेहंगा शिवायला सांगितलेला आहे. ते मी ह्या व्हिडिओमध्ये घेतला नाही आहे. आधीच लेहंगा शिवून घेतलेला आहे. लेहंगा स्टिच झालेला होता. नंतर हे ब्लाऊज शिवायचं होतं. लेहंगा मी स्टिच करून त्यांच्या पिशवीमध्ये पण टाकून ठेवलेला आहे. त्यांना ही साडी पातळ असल्यामुळे लेहंगा आणि हे दोन्ही होतात म्हणून त्या कापडामध्ये त्यांनी करवून घेतलेला आहे. तर हे त्यांचं एक्स्ट्राचं जे पण फॅब्रिक उरलेलं आहे ते त्यांना मी देऊन टाकलेलं आहे. आपल्याला थोडंसं पण त्यांचं एक्स्ट्रा ठेवायचं नाही आहे. काही बायका म्हणतात हे माझं एवढं आहे, एवढ्याला एवढं वापरा आणि द्या. आपल्याला काय करायचं आहे त्यांचे कापड वगैरे ठेवून, स्वतःचा आपल्या जवळचेच आपण उलट लावतो कमी पडल्यास. तर अशा प्रकारे आता ह्याची डिझाईन नाही आलेली आहे बरोबर. हिची डिझाईन अर्धीच आलेली आहे. आता ह्याची डिझाईनसुद्धा आपल्याला व्यवस्थित जॉईंट मारून अटॅच करून व्यवस्थित घ्यावं लागतं. आता ते त्यांना शिवता वेळेस त्या ताईंना समजून सांगावं लागेल, त्याने ते तसं करतील. आता हे आपलं पूर्ण स्टिच करायचं आहे. बाकी हे जॉईंट लागतील स्लीव्जला. हे मी आधी असं दुरून दुरून कट करून घेते. आम्ही प्रेस करून चिपकवून घेता एक्स्ट्रा जे पण फॅब्रिक आहे ते, तर इझी जातं. ह्याच्यामध्ये आता बटनपट्टीसाठी कापड काढत होते. दोन्ही हुक आणि बटन आता झालं. एक्स्ट्रा काहीच आपल्याला ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये. ब्लाऊज झालं, हे पूर्ण कटिंग त्यांचं झालं. हे आधीचं झालेलं आहे, मी एक ठेवलेलं आहे कट करून. ह्यांचे नावं मी एकच आता ब्लाऊज आलेले त्यांचे का नावं टाकून नाही ठेवले. त्यांचे जे आपले जे असतात ते डेली साड्या घालणारे त्यांचे मी ठेवते. आता हे ताई, मी उशीर झाला होता, मी का व्हिडिओ पुन्हा चालू केला नव्हता, थोडा लेट केले. खूप मोठा होता व्हिडिओ. हे बघा, हे एक मी ब्लाऊज शिवला, तिकडे त्यांनी पिवळा ब्लाऊज शिवत आहेत. ते माझं ब्लाऊज कंप्लीट झाल्यावरती हे क्लायंटचे मी फिटिंगचे घेतलेले होते. मी सर्वांना तारीख देऊन ठेवते. तारीख देऊन ठेवल्यावर त्या तारखेवर करते. पण हे मला बीसमध्ये ते थोडी सर्दी वगैरे झाल्यामुळं जास्त मला काय करणं झालं नव्हतं. ते थोडेसे कपडे रुकलेले आहेत. तर ह्या बाईला पण आताच पाहिजे होतं. नाही मला पाहिजे, मला बाहेर जायचं आहे, घालायला नाही येत मला. आणि त्यांची पण फिटिंग मारून दिली. त्यांनी थांबलेत बरेच, 1-2-3 दिवस एक्स्ट्रा झालेत, थांबलेले आहेत त्यांनी.
तरी आता त्यांना जायचं आहे तर त्यांनी मागितलं. आता त्यांना आता पर्याय नाही, आपल्याला करूनच द्यावं लागतं म्हणून केले हे. आता 2 ड्रेसेस होते यांचे फिटिंग मारायचे आणि शोल्डरला वगैरे पण स्टिच मारायचे होते. मी 2 ड्रेसेस फिटिंग आणि शोल्डरला काय स्टिचिंग आहे ते केले. परत अजून हे एवढं केल्यावरती त्यांनी म्हणतात कळ्यांना पण शिलाई मारून द्या. मला आता कळ्यांना वगैरे नंतर या, आता एवढं घेऊन जातो मी, जे फिटिंगचं मेन आहे तेवढं करून दिलं, तुम्हाला नंतर करून देते म्हणलं. क्लायंट समजून असतात, कोणी घेऊन गेलेले आहेत. आता मला हे नवरीचे द्यायचे होते, त्यांची 16 तारखेला लग्न आहे. आज 13 तारखेचं त्यांचं पूर्ण ऑर्डर द्यायचं होतं. 13 तारखेचं संध्याकाळपर्यंत, उद्यापर्यंत द्यायचं आहे. आता हे 12 तारखेचं आहे. तर हे कटिंग वगैरे करायला बसले. अस्तर वगैरे कट केले. तिकडे ते ताई ब्लाऊज शिवून त्यांनी घरी गेल्या, त्यांना साड्या द्यायच्या आहेत फॉल काढून. तर साड्यासाठी मी का फॉल बघायला उठले नाही. मी म्हणलं माझं एवढं ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेऊ द्या, त्यांचं घर जवळच आहे, लेकरांना पाठवून द्या म्हणलं. त्यांनी जाऊन आता स्वयंपाक वगैरे करतील, माझा राहिलेला आहे. संध्याकाळचे खूप लेट होता. आता ह्याच्यामध्ये हे करून एवढी कटिंग करून मग मी पण स्वयंपाक वगैरे करून घेतले. एवढे लवकरात लवकर आता जेवढा गळा वगैरे आहे तेवढा कट करायचा. आता हे इथे जे पण आहे एक्स्ट्रा, इथे कैची दुसरी घ्यायला पाहिजे होती मला. कैची कशी आहे, इथे स्टोन वगैरे आहेत ना ते मोडते, त्याच्यासाठी मी ह्याच्यासाठी स्टोन वगैरेमुळं आपली कैची धार जाते म्हणून एक कैची त्याच्यासाठीच केलेली आहे एक्स्ट्राच. असे स्टोन वगैरे असले तर कैची खराब होते, मग ते एकच कैची त्या स्टोनला कट करायला ठेवलेली आहे. ती इथे लेकरं गर्दा करत आहेत. त्याच्यानंतर एक क्लायंट आले, तेच ज्यांचं आता हे मी नवरीचं जे शिवत आहे तेच क्लायंट आहेत. अर्जंटमध्ये त्यांनी एक साडी पिकोफॉलला आणून दिलेली आहे. आधीच त्यांना ते 2 साड्याचे पिकोफॉलचे फॉल पाहायचे होते, हे एक आणून दिलेली आहे. आता तिचे खूप बारीक आहे मुलगी, तिची पाठीचं बॅग बसत नाही आहे, मोठा होतं खूप म्हणून तिला सांगितलं. तर आपल्याला बॅक साईडला हुक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करता येते. माझा मुलगा तिथे खूप मस्ती करत होता, त्याला रागवले. तर हे स्लीव्ज वगैरे कसं डिस्टर्ब होतं, लेकरं असं मस्ती वगैरे करू लागले. त्याच्यामध्ये आपलं हे जेवढं पण आहे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आणि मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायचं. आता हे जे पण आहे ना, स्लीव्सचा शेप दिला, आर्मोलचा शेप दिला, असं फ्रंट साईडचं हे केलं. आता हे आपलं एकदाच आपण तागा आणतो, त्या ताग्यातून आपण घेतलेलं आहे. जेवढं पण लागलं तेवढं त्यांना सांगितलेलं आहे, एवढं कापड लागतं म्हणून. आता हे स्लीव्स वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला कटिंग केलेलं आहे. आता याच्यामध्ये अस्तर जॉईंट हे पण जे पण लागेल ते तिथं एक्स्ट्रा आहे अस्तर ठेवलेला. आता ही नवरीचे आपल्याला परत ब्लाउजेस येतील म्हणून त्यांची मी पेपर कटिंगवर नाव टाकून ठेवलेलं आहे. आता ही साडी कोणत्या कलरची आहे ते लिहून ठेवावं लागतं. कसं आहे, केव्हा केव्हा आता हे जवळचेच आहेत गल्लीमधलेच, तर ते काय म्हणतात, कधी पैसे दिले तर लवकर देतील, नाही तर मग नंतर देतात. त्याच्यासाठी मग आधीच आपल्याला तिथे लिहून ठेवावं लागते. कलरपासून सर्व त्यांनी घाई गडबडीत आणून देतात. नंतर म्हणतात कोणती कुठली साडी होती, त्याच्यासाठी आपल्याला सर्व इथं लिहून ठेवणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर आता त्यांनी जे ब्लाऊज करून गेलेलं आहे त्यांना लेस पॅटर्न करायचे होते. आता शोल्डरला थोडंसं फोल्ड करून वरच्या साईडला बाकी हे लेसची मी पॅटर्न बनवलेला आहे. सिम्पलच आहे, आधी पण एका ब्लाऊजला बनवलेला आहे. ह्या क्लायंटला असेच सिम्पलमध्येच करून द्यावं लागतात, त्यांना जास्त असे मोठे गळे आवडत नाही. तर सिम्पलमध्ये काय करायला पाहिजे, तर असंच काही करून लेसचे पॅटर्नच करून देते मी. शिलाई पण का जास्त देत नाहीत, तर आता तेवढ्या शिलाईमध्ये काय करणार अजून, तरी मी ॲडजस्ट करून त्यांना हे एवढं खालच्या साईडला आणि हे गळ्याला हे एवढं लावून दिलेलं आहे. अशा प्रकारे ही डिझाईन पण पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर हे ब्लाऊज घेतलं, स्वयंपाकाला खिचडीलाच टाकलेलं आहे. संध्याकाळचं थोडं हलकं फुलकं जेव्हा वाटतं, सकाळी केलेली होती मेथीची भाजी पोळी, सकाळची ती सरली. आज आता संध्याकाळच्या वेळेस गरम गरम खिचडीच केलेली आहे. आणि हे सर्व तिकडं कुकर लावलं,
शिट्या होजोपर्यंत आपलं हे अर्धा तरी ब्लाऊज होता, म्हणून मी इकडं बसलेली आहे. आता एवढं जेवढं ब्लाऊज होईल तेवढं मी स्टिच करून घेते. त्याच्यानंतर मग मला काय संध्याकाळचं केव्हा पण झालं तरी जास्त काय वेळ भेटत नाही आहे जास्त बसायला. आता इथे लेकरं गॅसपाशी मी शिटी वगैरे हे करायला गेले होते. परत येऊन जेवढं होईल तेवढं आपलं गळ्याचं वगैरे जेवढं भाग आहे तेवढं रेडी केलेलं आहे. गळ्याचा आधी सर्वात आधी उलटा झालेला होता भाग. गळ्याचा सर्वात आधी हे भाग उलटा झालेला होता. जेवढा होईल तेवढा त्यांचा गळा केवढा आहे तेवढा आपला आकार दिलेला आहे. त्यांचा पानाचा शेप आहे, पण मी गोल राऊंडमध्ये त्यांचा आधी जेवढा गळ्याची हाईट आहे तेवढी. तर अशा प्रकारे हा दिवसभराचा जेवढा आपला जसा स्टिच करायचा आहे, कशी कटिंग करत आहे, ते दिवसभराचं मी आज थोडा दाखवलेला आहे. 2 दिवसाचा याच्यात व्हिडिओ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. असेच काही व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येतील. तर आज असा एक व्हिडिओ बनवलेला आहे दिवसभरामध्ये. मी दिवसभरात काय कशी शिवते काय नाही, जेवढं वेळ ॲडजस्ट होईल तसं मी दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ आहे, दुसऱ्या दिवशीचा. ह्याच्यानंतर मी टाकते, नक्की बघा. त्याच्यामध्ये नऊवारी कटिंग केलेली आहे, शाही